बचत गटाच्या माध्यमातून बरेच महिलांना मी संघटित केलेलं आहे, प्रशिक्षण देखील दिलेलं आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून खरोखरच महिला सक्षम झालेल्या आहेत. म्हणजे प्रोफेशनली महिलांना आम्ही सक्षम केलेलं आहे. दादा आम्ही फक्त महिलांनी घर बसल्या उद्योग केलेले किंवा आम्ही जे प्रशिक्षण महिलांना दिलेले आहे त्यासाठीच आम्ही गेले 10-12 वर्ष गृहिणी महोत्सवाचं आयोजन करतो. त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं मार्केटिंग, महिलांना चांगल्या प्रकारचं मार्केट कसं करायचं आणि कसं सगळ्या ह्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, एक चांगल्या प्रकारचं मार्केटिंग देखील त्यांना करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु काय झालं की त्या ठिकाणी जायचं, कुणाचं तरी घर बघायचं, हॉल बघायचं, साधे मशीन्स असतात तिथं शिकवायचं असंच होतं. परंतु प्रोफेशनली महिलांना काहीतरी त्यांच्या हाताला लागलं पाहिजे, ह्यासाठी आम्ही इथंच फॅशन डिझायनिंगचं युनिट काढलेलं आहे. प्रोफेशनली म्हणजे 3 महिन्याचा असू देत किंवा 6 महिन्याचा कोर्स असू देत, तिथं ती महिला शिकणार आणि 100% तिला काम करणार, काम घर बसल्या तिला मिळणार. हा प्रयत्न आता आमचा सुरू आहे. अनेक महिला शिकलेल्या आहेत, ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, परंतु त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायची इच्छा असते. मग बेसिक कॉम्प्युटर शिवाय तर हल्ली आपलं काही चालत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं तिला ज्ञान असलं पाहिजे, तिला त्या गोष्टीचा लाभ कमीत कमी आर्थिक ह्याच्यामध्ये मिळाला पाहिजे. त्यामुळे हे सगळ्या कोर्सेस जेवढं काही जास्तीत जास्त आमच्या महिलांसाठी आम्हाला करता येईल आम्ही करत आहोत. महिलांची आवड निवड बघून त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण दिलेलंच आहे आणि खरोखरच चांगल्या प्रकारे ज्या महिलांना खरोखर करायचं आहे त्यांनी त्या गोष्टीचा लाभ देखील घेतलेला आहे. कुणी छोटेसे हॉटेल काढलेले आहेत, कुणी गाडे काढलेले आहेत, चांगल्या प्रकारे त्यांचं घर बसल्या पण ते मार्केटिंग करतात. त्यामुळे आमच्या महिला ऍक्टिव्ह करतात. जिथं स्टॉल असतील तिथं मग मुंबई, दिल्लीला असेल अशा ठिकाणी पण जाऊन चांगल्या प्रकारे त्यांनी सक्षम झालेले आहेत. परंतु ह्या माध्यमातून हे जे आम्ही कोर्सेस घेणार आहोत हे वेगळे आहेत. मग कॉम्प्युटर्सचे कधी ॲटोकॅड असू देत किंवा जे आता सरांनी सांगितलेले आहेत हे कोर्सेस कधी दिले गेले नाहीत. परंतु प्रोफेशनली महिलांना खरोखर जॉब करायचा असेल आणि ह्या कोर्सेस पासून महिला वंचित असतील किंवा आवड म्हणून त्यांना करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. आणि फक्त महिलांसाठी नाही आहेत तर यूथ फाउंडेशन देखील, सतेज यूथ हे देखील आपण काढलेलं आहे. त्याच्या माध्यमातून देखील मुलींना देखील ह्या सगळ्या कोर्सेस मोफत आहेत. आणि आता सुट्टी आहे तर पुरेपूर सगळ्या मुलींना देखील त्याचा लाभ मिळू देत. मग आमच्या संस्थेची मेंबरशिप तुम्ही घ्या, मेंबरशिप आम्ही काढलेले आहे. मग इथं पण फॉर्म्स असतील या अजिंक्यतातून जिथं तुम्हाला जवळ पडेल तिथे अवेलेबल आहेत. सगळी डिटेल्स माहिती तिथे दिलीच आहे. परंतु आमच्या माध्यमातून जेवढं काही जास्तीत जास्त सहकार्य, जेवढं काही जास्तीत जास्त काम लोकांसाठी करता येईल आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि खरोखरच युथसाठी आता मार्जिन साहेबांची सकाळी चर्चा झाली की 10वी आणि 12वी झाल्यानंतर मुलांचा प्रश्न असतो की काय करायचं. तर करिअर गायडन्सचा क्लास आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये घेणार आहोत की योग्य मार्गदर्शन. काल आम्ही देसाई सर म्हणून आहेत त्यांच्याकडे मी आणि राजन सर गेलेलो तर त्यांनी इतक्या छान प्रकारे मला मार्गदर्शन दिलं आणि सांगितलं की एवढ्या स्किल्स आहेत की 10वी नंतर देखील 2-3 महिन्याचे 1-2 वर्षाचे कोर्स केले तर त्यांना चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकतो. लास्ट इयर इंजिनियर असतं तर एक कोर्स केल्यानंतर त्यांची फिक्स प्लेसमेंट कशी होईल ह्याच्यासाठी पण मार्गदर्शन आहे. आणि महिलांसाठी पण प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आहे. किंवा तसं बघायला गेलं तर समाजाचा केंद्रबिंदू हे स्त्री आहे आणि स्त्रीला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल तर बरोबर ती आपल्या घराला, संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होणार आहे, त्याच्या मुलांना होणार आहे आणि भावी पिढी सक्षम होण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. तर युथच्या माध्यमातून तुमच्याकडून देखील युथ येत की तुम्हाला काय हवं आहे. आमच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच गोष्टी जॉब प्लेसमेंटसाठी देखील आमचा प्रयत्न सुरू असणार आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी युथसाठी देखील आम्ही व्यासपीठ देणार आहे. आतापर्यंत महिलांना आम्ही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु आमचं युथसाठी देखील आमचं आता कॉन्स्टिट्यूशन आहे की ज्या पद्धतीने युथ असलं पाहिजे, ज्या पद्धतीने युथ सक्षम होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आमचा असणार आहे. त्यामुळे इथं उपस्थित सर्वांना सांगायचं आहे की जे गरजू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. जेवढं काही जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला आमच्यापर्यंत आणा, कारण प्रत्येकाच्या दारापर्यंत मी जाऊ शकत नाही. आणि खरोखरच आतुरतेने आमचे सगळे नगरसेवक आले, 100% त्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत आमच्या ह्या गोष्टी पोहोचतील, जास्तीत जास्त लोकांना ह्याचा लाभ होईल हा विश्वास मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाटतोय. अशा अनेक गोष्टी आहेत परंतु आता आपलं तेवढा वेळ आपल्याला नाहीये. आज पाडवा आहे, त्या पाडव्याचा सण बाजूला ठेवून तुम्ही माझ्यासाठी इथं आलेला आहात त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द